नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने एकेकाळी जगात अक्षरशः खळबळ उडवून दिली होती. हो, डॅन ब्राऊनचं द डॅव्हिंची कोड. आपल्याकडे या कादंबरीचे काही महत्त्वाचे भाग आहेत, म्हणजे आपण कथेच्या गाभ्यातच शिरणार आहोत. 4 मुख्य टप्पे आहेत कथेचे, आणि आपला उद्देश फक्त कथा सांगणं नाहीये. अगदी. कथा तर अनेकांना माहिती असेलही, पण त्यातील प्रतीकं, ऐतिहासिक संदर्भ, कला आणि अर्थातच ते गूढ रहस्य, या सगळ्याचा अर्थ काय आहे? बरोबर. पॅरिसच्या लुव्र म्युझियममधल्या त्या खुनापासून सुरू होणारा हा प्रवास थेट एका शतकानुशतके जपलेल्या रहस्यापर्यंत जातो. चला तर मग उलगडूया हे कोडं. हो, नक्कीच. ही फक्त एक थ्रिलर कादंबरी नाहीये. म्हणजे यात कला, इतिहास, धर्म, गूढविद्या काय काय नाहीये. आपल्याजवळ जे अंश आहेत त्यातून आपण हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. कथेच्या पलीकडे जाऊन विचार करूया. सुरुवातच इतकी नाट्यमय आहे. म्हणजे बघा ना, पॅरिसचं जगप्रसिद्ध लुव्र म्युझियम, मध्यरात्र, आणि तिथे क्युरेटर जॅक सोनियरचा खून होतो. पण मरण्यापूर्वी तो काहीतरी मागे ठेवून जातो, स्वतःच्या रक्ताने. हो, डाविंचीच्या विट्रुवियन मॅनसारखी पोझिशन घेतो तो. पोटावर हफ्ताने पेंटॅकल काढतो आणि मग ते आकडे आणि वाक्य 13, 3, 2, 21, 1185, ओ ड्रकोनियन डेव्हिल, ओ लेम सेंट. काय असेल हे सगळं? अंगावर काटा येतो वाचताना. इथेच तर सगळी गंमत आहे. हे जे सोनियरने मागे ठेवलंय ना, ते काही उगाच नाही. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. म्हणजे विट्रुवियन मॅन, दाविंचीचा मानवी समरूपतेचा अभ्यास. आणि पेंटॅकल, ते तर आपण सहसा निगेटिव्ह मानतो ना. हो, हल्ली तसं मानलं जातं. पण खरं तर प्राचीन काळात ते स्त्री शक्तीचं प्रतीक होतं, निसर्गातल्या संतुलनाचं. आणि ते आकडे 13, 3, 2, 2, 1 हे फिबोनाची सिक्वेन्स आहे. गणितातला एक क्रम जो निसर्गात, कलेत सगळीकडे दिसतो. पण त्याने तो विस्कळीत करून ठेवला होता. म्हणजे हा खून नव्हता फक्त, हा एक संदेश होता. म्हणजे मरतानाही तो काहीतरी सांगू पाहत होता. वाव. आणि मग एंट्री होते रॉबर्ट लँग्डनची, हार्वर्डचा सिम्बॉलॉजिस्ट. शास्त्रज्ञ. पोलीस त्याला बोलवतात कारण सोनियरने त्याचं नाव लिहिलं होतं मरताना. पण तो कॅप्टन बेझू फाशे, त्याला बैल म्हणतात ना. हो, ले तोरो. तो लँग्डनकडेच संशयाने पाहतो. आणि मग येते सोफी नेवू, क्रिप्टोलॉजिस्ट, म्हणजे कोडं उलगडणारी तज्ज्ञ. आणि धक्कादायक म्हणजे ती सोनियरची नात असते. आणि ती लँग्डनला वाचवते, सांगते की पोलीस त्यालाच मुख्य संशयित मानत आहेत. ही जोडी मस्त आहे. लँग्डन प्रतीको ओळखतो, सोफी कोडं सोडवते. बरोबर. त्यांनी मिळून ते वाक्य सोडवलं. ओ ड्रॅकोनियन डेव्हिल, ओ लेम सेंट. हा एक ॲनाग्राम होता. ॲनाग्रॅम म्हणजे अक्षरांची अदलाबदल. हो, आणि त्याचं उत्तर निघालं लिओनार्डो दा विंची, द मोनालिझा. काय डोकं लावलंय. ग्रेट. म्हणजे थेट डाविंची आणि मोनालिसा. मग ते जातात मोनालिसाच्या पेंटिंगकडे. तिथे काय मिळतं? तिथे अजून एक क्लू, अदृश्य शाईने लिहिलेला, फक्त अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये दिसणारा. काय लिहिलंय? सो डार्क द कॉर्न ऑफ मॅन. हे पण ॲनाग्राम वाटते. अगदी बरोबर. याचा अर्थ लावून लँग्डन त्यांना डाविंचीच्या दुसऱ्या पेंटिंगकडे घेऊन जातो, मॅडोना ऑफ द रॉक्स. आणि तिथे त्यांना मिळते क्रिप्टेक्स. क्रिप्टिक्स हे काय प्रकरण आहे? क्रिप्टेक्स म्हणजे असं म्हणतात की डाविंचीचीच कल्पना ही. एक सिलेंडरसारखी पेटी, त्यावर अक्षरांची चक्रे असतात. अच्छा, जसं आपण नंबर लॉक वापरतो तसं. तसंच काहीसं. योग्य पासवर्ड लावला तरच उघडते, नाहीतर आत एक व्हिनेगरची बाटली असते. व्हिनेगर? हो. जर कोणी जबरदस्ती केली तर ती बाटली फुटते आणि आतला कागद म्हणजे रहस्य नष्ट. ज्ञानाचं संरक्षण करायची काय भारी युक्ती आहे. कमाल आहे. सोनियरने हे वापरलं होतं तर. हो. आणि याच निमित्ताने पहिल्यांदा पायरी ऑफ सायॉन आणि होली ग्रेल या नावांचा उल्लेख येतो. पण ते एकटे नाहीत या शोधात. तो सायलास नावाचा एक साधू पण आहे ना, अल्बिनो, पांढऱ्या रंगाचा. हो, तो एका रहस्यमय टीचरच्या सांगण्यावरून वागतोय. तोच सोनियरचा मारेकरी असतो आणि त्यालाही तेच रहस्य हवंय. त्याचा वावर कथेला एक भीतीदायक किनार देतो. प्रतीक आहेत. त्यांनाही सत्य हवंय, पण मार्ग हिंसेचा आहे. लँग्डन आणि सोफी तर्काने पुढे जात आहेत. बरं. मग लुव्रमधून निसटून ते जातात सर ले टिबिंगकडे, पॅरिस बाहेर. हो, एक श्रीमंत ब्रिटिश इतिहासकार, थोडा विक्षिप्त, पण होली ग्रेलचा जबरदस्त अभ्यासक. म्हणजे त्याला ग्रेलबद्दल सगळं माहिती असणार. अगदी. आणि तोच त्यांना होली ग्रेलबद्दलची ती वादग्रस्त थेअरी सांगतो. कोणती थिअरी? तो म्हणतो, होली ग्रेल म्हणजे फक्त तो प्याला नाहीये,
जो येशूने शेवटच्या जेवणात वापरला. मग होली ग्रेल हा शब्द आलाय सॅंग रियालवरून, म्हणजे रॉयल ब्लड, राजेशाही रक्त. काय? राजशाही रक्त? हं. कुणाचं? येशू ख्रिस्त आणि मेरी मॅग्डलेन यांचं, त्यांच्या वंशजांचं प्रतीक म्हणजे होली ग्रेल. काय सांगताय? येशू आणि मेरी मॅग्डलिन यांचा वंश? हे तर चर्चच्या शिकवणीच्या एकदम विरुद्ध आहे. बरोबर. हाच तर कादंबरीतला सगळ्यात मोठा आणि वादग्रस्त मुद्दा आहे. आणि टिबिंगचा दावा आहे की डाविंची सारखे महान कलाकार जे पायरी ऑफ सायन्सचे सदस्य होते, त्यांनी आपल्या चित्रांमधून हे संकेत लपवलेत. जसं की द लास्ट सपर. त्या चित्रात येशूच्या बाजूला सेंट जॉन नाही तर मेरी मॅग्डॅलिन बसली आहे असं तो म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये जो व्ही आकार तयार होतो, हो, दिसतोय तो आकार. तो स्त्रीत्वाचं, गर्भाशयाचं प्रतीक आहे. तीच खरी होली ग्रेल असं टिबिंगचं म्हणणं आहे. इथे कथेला जबरदस्त वळण मिळतं. अविश्वसनीय. एका चित्रामुळे एवढा मोठा बॉम्बोळा. मग ते पॅरिसमधून इंग्लंडला जातात टिबिंगच्या मदतीने. विमानात पण चर्चा सुरूच. एकीकडे जीव वाचवायचा आहे, दुसरीकडे हे ग्रेलचं रहस्य उलगडते. हो, आणि आव्हान आहे ते क्रिप्टेक्स उघडण्याचं. इंग्लंडमध्ये टिबिंगच्या घरी ते प्रयत्न करतात. तो फिबोनाची कोड आणि इतर संकेतांमधून त्यांना पहिला क्लू मिळतो. काय क्लू? एक वाक्य, इन लंडन लाईज अ नाईट अ पोप इंटर्ड. म्हणजे लंडनमध्ये एक सरदार पुरला आहे, ज्याला पोपने पुरलं होतं. आता याचा अर्थ काय? कोणीतरी महत्वाचा सरदार असणार, नाईट्स टेम्पलरशी संबंधित. त्यांनाही तेच वाटतं. पण सायलास अजूनही त्यांच्या मागे आहे. तो टीचरच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय. त्याला वाटते तो देवाचीच सेवा करतोय. हो, त्याची ती अंधश्रद्धा खरंच भयानक आहे. पुन्हा तोच प्रश्न येतो, ध्येय कितीही चांगलं असलं तरी त्यासाठी निवडलेला मार्ग किती महत्वाचा असतो? हिंसा योग्य आहे का? मग त्या क्लूवरून ते कुठे जातात? अ नाईट अ पोप इंटर्ड. ते जातात लंडनमधील टेम्पल चर्चला, जे नाईट्स टेम्पलरने बांधलं होतं. अच्छा. तिथे त्या टेम्पलर सरदारांच्या कबरी आहेत, दगडी प्रतिकृती. त्यांचा अभ्यास केल्यावर त्यांना पुढचा धागा मिळतो. काय? सर आयझॅक न्यूटनची कबर, वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये. न्यूटन? वैज्ञानिक? त्याचा आणि होली ग्रेलचा काय संबंध? हेच तर इंटरेस्टिंग आहे. न्यूटन फक्त वैज्ञानिक नव्हता, त्याला गूढविद्या, अल्केमी यात पण रस होता असं म्हणतात. त्यामुळे तो विज्ञान आणि गूढज्ञानाच्या संगमाचं प्रतीक ठरतो. आणि तो क्लू, ए नाईट अ पोप इंटर्ड. हां, त्याचं काय? न्यूटनला सर म्हणजे नाईट ही पदवी होती आणि अलेक्झांडर पोप नावाच्या कवीने त्याच्यासाठी श्रद्धांजलीपर काव्य लिहिलं होतं. म्हणजे पोपने गौरवलेला नाईट. वा काय क्लिष्ट पण लॉजिकल आहे. वा, काय डोकं चालवलंय लेखकाने. आणि मग तिथे पासवर्ड मिळतो का? हो, न्यूटनच्या कबरीजवळच्या संकेतांमधून पासवर्ड मिळतो. ॲपल. ॲपल, सफरचंद, न्यूटनची गोष्ट, क्या बात है. हे सगळं इतकं जोडलेलं आहे. पण आता सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे, बरोबर? अगदी बरोबर. कारण इथेच कळतं की ज्या सर लेहे टिबिंगवर त्यांनी विश्वास ठेवला होता, तोच तो टीचर आहे. हो, तोच मुख्य सूत्रधार. त्याचा उद्देश होता ग्रेलचं रहस्य स्वतः मिळवून जगासमोर आणायचं, चर्चला आव्हान द्यायचं. त्यानेच सोनियरच्या हत्येचा कट रचला होता, सायलासला वापरून घेतला होता. अरे देवा, म्हणजे ज्याने मदत केली तोच शत्रू निघाला. हा तर जबरदस्त धक्का आहे. इथे ती रेषा दिसते, विद्वत्ता आणि वेळ यांच्यामधली. टिबिंग ज्ञानी आहे, अभ्यासक आहे, पण त्या ज्ञानाच्या हव्यासापोटी तो कोणत्याही थराला जातो. त्याचा मार्ग नैतिक नाही. सत्याचा शोध महत्वाचा, पण तो कसा घेताय हेही महत्वाचं आहे. म्हणजे लँग्डन आणि सोफीच्या शोधापेक्षा हा मार्ग वेगळा आहे. हो, लँग्डन आणि सोफीचा शोध हा तर्कावर आणि संकेतांवर आधारित आहे. सोफी तर स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. टिबिंगचा मार्ग मात्र स्वार्थी आणि हिंसक आहे. या सगळ्या गोंधळात मग काय होतं? सायलसचं काय? टिबिंगचा पर्दाफाश झाल्यावर सायलस पोलिसांशी झालेल्या चकमकीत जखमी होतो आणि नंतर त्याचा मृत्यू होतो. बरं, आता लँग्डन आणि सोफी कुठे जातात? टिबिंग तर पकडल्या गेला. न्यूटनच्या कबरीतून मिळालेला शेवटचा संकेत त्यांना घेऊन जातो स्कॉटलंडला, रॉसलिन चॅपलकडे. रॉसलिन चॅपल, हे नाव पण खूप गूढ वाटतंय. ऐकलंय या जागेबद्दल. तो तिला लहानपणी कसे कोड्यांचे खेळ शिकवायचा. अच्छा, म्हणजे तो तिला तयार करत होता नकळतपणे. अगदी. तिला आता त्या सगळ्याचा अर्थ लागू लागतो. हा प्रवास तिच्यासाठी खूप वैयक्तिक आहे. आणि रॉसलिन चॅपल स्वतःच कसं आहे? ते तर म्हणजे प्रतिकांचा खजिनाच आहे. 15व्या शतकातलं बांधकाम, दगडी कोरीवकाम अद्भुत आहे. त्यात ख्रिश्चन चिन्हांसोबत
पेगन चिन्ह पण आहेत. गुलाबाची फुलं. गुलाबाची फुलं, त्याचं काय महत्व? गुलाबाला स्त्री शक्तीचं किंवा ग्रेलचं प्रतीक मानलं जातं या कथेत. मग ग्रीन मॅन आहे, तारे आहेत, भूमितीय रचना. असं वाटतं जणू दगडातच काहीतरी कोडं लिहून ठेवलंय. म्हणतात की याचा संबंध टेम्पलर्स आणि प्युअरी ऑफ सायन दोघांशी आहे. तिथे काय मिळतं त्यांना? त्यांना एका गुप्त तळघराचा मार्ग सापडतो आणि खाली त्यांना पुरावे मिळतात. कसले पुरावे? पुरावे जे सांगतायत की सोफी नेव्ह्यू ही खरंच सॅंग रियाल म्हणजे येशू ख्रिस्त आणि मेरी मॅग्डलिन यांच्या वंशातली आहे. काय म्हणजे तीच होली ग्रेल आहे एका अर्थाने? हो, इथे सगळं स्पष्ट होतं. होली ग्रेल म्हणजे वस्तू नाही तर एक जिवंत व्यक्ती, एक वंश. मेरी मॅग्डलिन ही येशूची पत्नी होती, त्यांना संतती झाली होती. हाच तो वादग्रस्त दावा. आणि पायरी ऑफ सायनने हा वंश आणि हे सत्य गुप्तपणे जपलं. चर्चने मात्र मेरी मॅग्डलिनला कमी लेखलं, स्त्री शक्तीला दडपलं, असं कादंबरी सांगते. हे कळल्यावर सोफीला काय वाटलं असेल? तिच्या आजोबांनी एवढं मोठं रहस्य तिच्यासाठी जपलं होतं. तिच्या स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थच बदलून गेला असेल? नक्कीच. हा तिच्यासाठी खूप मोठा आणि भावनिक क्षण आहे. इथे पुन्हा तेच दिसतं, ज्ञान जपायला हवं, पण कसं आणि कोणासाठी? टिबिंगसारखी उतावीळ धडपड धोकादायक ठरते. ज्ञानासोबत जबाबदारी येते. ग्रेलचे सगळे अर्थ ऐतिहासिक, कलात्मक आणि आता सोफीसाठी वैयक्तिक इथे एकत्र येतात. मग त्या शेवटच्या क्रिप्टेक्समधून काय मिळतं? रॉझलिन चॅपलमध्ये एक काव्यपंक्ती मिळते जी थेट सांगते, द सिक्रेट लाईज विदिन सेंट मेरीज वूम. सीक दी ऑर्ब दॅट ऑट टू बी ऑन हर टूम. म्हणजे रहस्य मेरी मॅग्डॅलिनमध्ये आहे आणि ते ठिकाण म्हणजे रॉझलिन चॅपलचं. म्हणजे तिथे सगळं रहस्य संपतं. जवळजवळ. तिथे एक अनपेक्षित भेट होते. सोफीची तिच्या आजीशी भेट होते, जिला ती मृत समजत होती. अरे वा, मग तिला तिच्या कुटुंबाबद्दल सगळं कळतं. हो, तिचा खरा इतिहास, तिच्या आईवडिलांचा मृत्यू, पायरी ऑफ सायनने तिला कसं वाचवलं, सगळं काही. तिला कळतं की ती स्वतःच एका अर्थाने जिवंत ग्रेल आहे. ती तिचा वारसा स्वीकारते. आई टिबिंगचं काय होतं शेवटी? टिबिंगचा अहंकार नडतो. त्याला ग्रेल मिळत नाही आणि तो पकडला जातो. ज्ञानाचा गैरवापर केल्याचा शेवट. आणि सायलास? सायलासचा अंत दाखवतो की अंधश्रद्धा आणि दुसऱ्याच्या नियंत्रणात राहणं किती घातक ठरू शकतं. फाशीला पण सत्य कळतं आणि तो लँग्डन सोफीला निर्दोष मानतो. म्हणजे रॉझलिन चॅपल हा शेवटचा टप्पा. हो, ते ठिकाण म्हणजे स्त्री शक्ती, इतिहास, ज्ञान आणि श्रद्धा या सगळ्यांचा संगम आहे. सोफी तिची ओळख स्वीकारते. लँग्डनलाही खूप काही शिकायला मिळतं. प्रतीकं, इतिहास आणि मानवी मन यांचा संबंध किती खोल आहे हे त्याला जाणवतं. तर मग ह्या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? किंवा या कथेचा, या स्रोतांचा निष्कर्ष काय काढायचा? एक तर नक्की की ज्ञान हे खूप शक्तिशाली आहे. पण तेवढीच जबाबदारी पण येते त्यासोबत. बरोबर. आणि इतिहास नेहमीच सरळ नसतो. त्यात अनेक पदर असतात. सत्य कधीकधी प्रतीकांच्या मागे लपलेलं असतं. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संतुलन. पुरुष आणि स्त्रीतत्व, तर्क आणि भावना, शक्ती आणि करुणा यांचा समन्वय महत्वाचा आहे. होली ग्रेल हे फक्त रहस्य नाही, ते सातत्य, शहाणपण, स्त्रीशक्तीचं महत्त्व आणि नैतिक जबाबदारीचं प्रतीक आहे. तर द डाविंची कोडच्या ह्या काही भागांमधून आपण एका खुनापासून सुरू करून कला, इतिहास, प्रतीकं आणि एका पवित्र मानल्या गेलेल्या वंशापर्यंतचा प्रवास केला. जरी ही काल्पनिक कथा असली तरी ती आपल्याला विचार करायला लावते. ज्ञान, श्रद्धा, इतिहास कसा लिहिला जातो आणि तो उलगडताना आपली जबाबदारी काय असते यावर. खरंय. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय, जो कदाचित आपल्या आजच्या चर्चेच्या पलीकडचा आहे, पण ह्यातूनच येतोय. जर खरंच असं असेल की कला, वास्तुकला, साहित्यात असे खोल अर्थ, असे संदेश लपलेले असू शकतात, तर मग आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींकडे, ऐतिहासिक स्थळांकडे, प्रतीतांकडे जास्त काळजीपूर्वक बघू का? आणि समजा अशी काही अनपेक्षित, कदाचित कम्फर्टेबल वाटणारी सत्य भविष्यात समोर आली, तर ती स्वीकारायची आणि त्यासोबत येणारी नैतिक जबाबदारी घ्यायची आपली तयारी असेल का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे नक्कीच.